पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याच्या शोधामध्ये गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या काठोदा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वेदिका चव्हाण या 12 वर्षांच्या मुलीचा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर आणि वस्तीतल्या प्रत्येक घरासमोर एका वर्षापासूनच सरकारची पाण्याची पाईपलाईन आली आहे. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला तोटी लावून पाणीपुरवठा सुरू करू शकलेलं नाही. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंप देखील 4 महिन्यांपासून नादुरुस्त झालाय. त्यामुळे वस्तीतल्या महिला, पुरुष आणि लहान मुलांना जीव धोक्यात घालून 1.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतं. त्यातच 12 वर्षांच्या वेदिकाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनानं नादुरुस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झाले. मात्र प्रशासन 1-2 टँकर पाठवण्यासारख्या थातुरमातुर उपाययोजना करत आहे. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावामध्ये प्रचंड रोष आहे. एबीपी माझानं या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र कुणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही. तर अखेर काठोदा पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल झालंय. एबीपी माझाच्या दणक्यानंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ सुरू झालेली आहे. प्रकल्प निरीक्षकांसह हे पथक वेदिका चव्हाणच्या पारधी बेड्यावर दाखल झालंय. बंद पडलेला पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनेल घेऊन हे पथक आलंय. पंपाला कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी हे सोलर पॅनेल आणण्यात आलंय. एबीपी माझानं पारधी बेड्याच्या पाण्याचा विषय लावून धरलेला होता. कुंभकर्णी झोपेतून प्रशासन अखेर जागं झालंय आणि नादुरुस्त पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तर संतापजनक प्रकार म्हणजे या गावामध्ये वेदिकाच्या घरासह इतर घरांबाहेर पाईपलाईन लागली, मात्र त्याला पाणीच नाही. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. काठोडामधील पारधी बेड्यासाठी सरकारनं 1 वर्षापूर्वी पाईपलाईनला मंजुरी दिली. मंजूर झालेली पाईपलाईन प्रशासनाने गावापर्यंत पोहोचवली. मात्र 1 वर्षापूर्वी असे पाईप लावल्यानंतर प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष करत आजवर त्याला नळाची जोडणी केलेली नाही. त्यामुळे गेल्या 1 वर्षात या पाईपलाईनमधून एक थेंब पाणीसुद्धा वेदिका, तिच्या कुटुंबियांना किंवा तिच्या गावकऱ्यांना मिळालेलं नाही. तर ही आहे तिथली स्थिती. वेदिकाच्या आई-वडिलांशी एबीपी माझानं संवाद साधला. काठोदा पारधी तांडा भागातली भीषण स्थिती त्यांनी मांडली. यवतमाळ जिल्ह्यातील काठोडा गावात 12 वर्षाच्या वेदिका चव्हाण या चिमुकलीचा पाणी भरताना बुडून मृत्यू झालेला आहे. या गावामध्ये सरकारची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पोहोचलेली आहे, मात्र त्यातून आजवर एक थेंब पाणीसुद्धा या गावातील लोकांना मिळालेलं नाही. आणि त्यामुळेच 12 वर्षाच्या चिमुकल्या वेदिकाला जवळच्या अरुणावती नदीवर पाणी भरायला जावं लागत होतं आणि तिचा त्याच ठिकाणी नदीमध्ये पाय घसरला आणि त्यानंतर बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत वेदिकाचे आई वडील आहेत. अरुणेशजी, काय घटना घडली, त्या दिवशी काय घडलं नेमकं? सर, मी सकाळीच रोज मजुरी करायला चालू गेलो सर. पोरीला मी सांगितलं का पोरी म्हणलं का पाणी गिनी थोडंसं भरून शान ठेव जा म्हणून चालू गेलो सर. मग मी गेलो सर तिकडे. तो मागून नाही का ते पोरी गेली, 2-3 पोऱ्या गेल्या त्यासोबत पाणी घेऊन गेली. नेमकंच पाणी घेऊन गेली, नेमकंच ते डायरेक्टच मेली म्हणून मला फोन आला सकाळी. किती दिवसापासून त्याच नदीतून तुम्ही लोक पाणी भरता आणि वेदिका याच्या पूर्वी पण नदीवर पाणी भरायला जात होती का? तिची रोजची सवय होती का? आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं? नेमकीच नाही सर, ते जात होते सर तसे म्हणजे पाण्याला जाय सर. आणि तिचं लदीवूनच पाणी भरून आणणार जाय सर आम्ही सर. कमसे कम तरी 2-3 महिने झाले सर ते आपशी बंद होती सर. पाण्याचा किती त्रास आहे? लई त्रास आहे पाण्याची. पुऱ्या गावामध्ये त्रास आहे पाण्याची. पाणीच नाही गावामध्ये. पोरगी गेली शाळेतून आली असं गेली पाण्याला पोरी संग अंगमिंग धू बांध चालली जाऊ शाळेमध्ये, तर घटना झाली पोरीची. रोज किती त्रास सहन करून पाणी सगळ्या महिलांना आणावं लागतं? लई त्रास होतो. लई त्रास आहे होतं. तिथूनच पाणी आणावं लागतं. येणं जाणं लई लांब पडते सर तिथून लदीवून सर. आणि आणखीन लई खूपच त्रास आहे सर या गावात नाही सर. पाणी नाही आहे, लाईन नाही, काहीच नाही सर. अगदी तुमच्या पोटची मुलगी आणि अशा पद्धतीने पाणी भरताना तिचा मृत्यू झालेला आहे. फार दुर्दैवी घटना आहे. अधिकाऱ्यांनी आणि शासनाने लक्ष घातलं पाहिजे याकडे. हो सर, घातलं पाहिजे सर. काय ना काहीतरी सर.
पाहिलं पाहिजे ना आपल्या पोरीचं, असं दुसऱ्याला नाही व्हावं, आणखीन घटना कोणाचं नाही व्हावं. नक्कीच यवतमाळचे जे प्रशासनिक अधिकारी आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी या घटनेकडे लक्ष देण्याची आणि या काठोडा गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, काठोडा, यवतमाळ. तर यवतमाळ आर्णीच्या काठोडा गावामध्ये आदिवासी विकास विभागाचे पुसद प्रकल्पाचे एक पथक गावामध्ये दाखल झालंय. गावातील समस्या, पाणी टंचाई आणि घटनेचा ते आढावा घेत आहेत. गावामध्ये कुठल्या सुविधा नाहीत याबाबत गावकऱ्यांची ते चर्चा करत आहेत. विकास अधिकारी JD वीर, ग्रामसेवक कांबळे हे सध्या गावामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे. या सगळ्यांचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतलेला आहे, पाहूया. 12 वर्षीय वेदिकेचा अरुणावती नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी ती जात होती आणि अशातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या संपूर्ण संदर्भाने आदिवासी विकास मंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आणि आज पुसद येथील प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी जे आहेत JD वीर ही या ठिकाणी आले आहेत आणि ग्रामस्थांशी त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. नेमकी घटना कशी घडली, नेमकी ती कशासाठी गेली होती, पाणी आणण्यासाठी गेली होती की इतर गावकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी एक JD वीर हे प्रकल्प कार्यालयाकडून आले आहेत. नेमकी काय घटना होती, कशा संदर्भात आज समस्या तुम्हाला जाणवल्या? नाही सर, मला ती घटना माहीत नाही. मला आजच PO साहेबांनी इथे पाठवलेलं आहे. काय नेमकी कशासाठी तुम्ही इथे आले? मी समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो. वेदिकेचा मृत्यू झाला होता, या मृत्यूच्या संदर्भाने ग्रामस्थांशी आज चर्चा करणार आहेत. नेमकी काय समस्या नागरिकांकडून आल्या? समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो आहो, कशा प्रकारे मृत्यू झाला ते, बस एवढंच आहे. गावात पाण्याची व्यवस्था आहेत का ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहो. हो. या संपूर्ण संदर्भाने आपण गावात काही फेरफटका मारला आहेत किंवा मग नागरिकांशी संवाद साधल्यानंतर काय तुम्हाला जाणवलं आहे त्यांच्याकडनं? मी आता सध्या चर्चा करतच आहो त्यांच्यासोबत, चालू सर आहे, चर्चा चालू आहे माझी. निश्चितच या नागरिकांशी या पथकांकडनं चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि याचा अहवाल जो आहे तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. निलेश फाळके, ABP माझा, काठोडा, पारधीबेडा, यवतमाळ. तर गावात पाण्याची गंभीर स्थिती आहे. शाळा आणि अभ्यास सोडून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी मुलांना इथं प्रचंड पायपीट करावी लागते. एकीकडे विकासाच्या गप्पा सत्ताधारी मारत असतात, मात्र गावागावातलं चित्र काही वेगळंच असल्याचं दिसतंय. पानी भरान चाली थी तो हमारी बहन को फिसलिन पड़ी गई थी. हमारी बहने याद आव कर म्हणून. पाणी आता नाही येऊन राहिलं, काहीच नाही. 2 महिने झाले पाण्याला, भक्कम दिवस झाले. पाणी 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 2 महिन्याच्या होळीच्या पुढून पाण्याची प्रोग्राम चालू आहे. हे हापशी तेव्हा किती दिवस झाले बंद आहे? हापशीला 2 महिने झाले. दिवस निघते तो 3 वाजेपर्यंत सैन करायला लागते पाण्याची. 3 वाजेपर्यंत, सकाळपासून 3 वाजेपर्यंत. रोज किती गुंड पाणी आणतो? रोज आम्ही 6-15 आणतोच रोज. किती लांब जावं लागतं? ते राम भकम दूर, त्या गावाचं नाव बी येत नाही, तिकडे जावं लागते आम्हाला. खूप दूर आहे सर. ते आमच्या डोळे कमरी गिमरी लागून जाते, सगळं लागून जाते. तेवढ्या दुरून आम्ही पाणी आणतो. तर वेदिका चव्हाणच्या मृत्यूला शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप माजी मंत्री वसंत पुरकेंनी केलाय. तर जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी करून सुद्धा पाण्याचा एक थेंबही आला नाही अशी टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. तर जलजीवन योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आपण आझादी का अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत आहोत, दुसरीकडे मुलांना शाळेत जाण्याकरता रस्ता नसणे, कुठे नदीमध्ये डुबून मरणे, कुठे कोरड्या विहिरीत पडणे अशा घटना या महाराष्ट्रात घडत आहे. आणि या सोबतच हर घर नल आणि हर घर जल याचं काय झालं याची ही शोकांतिका आहे. मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या जलजीवन मिशन नावाच्या अंतर्गत शासनानं काय केलं आहे की 12, 13, 14, 15 योजना एकत्र घ्यायच्या, एखाद्याच ठेकेदाराला द्यायच्या, कमिशन घेऊन मोकळं व्हायचं. म्हणजे हिला पाणीनं 1 वर्षापासूनची पाईपलाईन जर तयार आहे ना, कॉक तिथं बसवल्या गेलं, तुटी बसवल्या गेली, याचा असं माझा संशय असा आहे की अजूनही विहीर खोदल्या गेली नसेल. विहिरीची पूर्ण जी डेप्थ आहे ही मात्र केल्या गेली नसेल. परिणामी सगळ्या प्रकारच्या योजनाच्या खितपत पडलेल्या आहे. म्हणून हे असं कमिशन ओरिएंटेड जे सरकार आहे किंवा कोणाचे सरकार असो, या कमिशन पोटी माझे राज्यकर्ते आणि प्रशासन करते जर लोकांचा बळी घेत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे.
आणि माझ्या जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. नदीवर पाण्यासाठी गेली असताना वेदिकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. पण खरं दुर्दैवी बाब ही आहे की आतापर्यंतही या घटनेची दखल कोणी घेतली नाही, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. आज राज्याचं पालकत्व ज्याने स्वीकारलं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, संबंधित योजनेचे जे सर्वे म्हणून आहे असे ग्रामविकास मंत्री असतील, या वेदिकाच्या मृत्यूची खऱ्या अर्थानं दखल घेतील का, तिच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहतील का? या भागाची खासदार म्हणून मी वेदिकाचे आईवडील असतील, कुटुंबीय असतील, त्यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. जोपर्यंत पाणी टंचाईच्या माहिती नोंदवण्याचं समोर येत असताना काही अशा दुर्घटना घडत आहेत, त्या निश्चितपणे दुःखद आणि त्या परिस्थितीमध्ये ताबडतोब बदल व्हावा असे आहे. मला असं वाटतं की जिथे जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे भगिनींना इतक्या लांब जाऊन सगळीकडे पाण्याच्यासाठी वणवण करण्यापेक्षा त्यांना पाण्याची व्यवस्था करून देणं हे जिल्हा परिषदेचं काम आहे, महानगरपालिकांचं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा लवकरच म्हणजे सोमवारी मंगळवारी त्याच्यावरती आढावा घेण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तर वेदिका चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून 30 एप्रिलपर्यंत अहवाल येऊन दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं आहे. तसंच हर घर नल से जल या योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकली, मात्र अजून पाणी मिळालं नाही, याची चौकशी केली जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असंही उईके यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. आदिवासी समाजाची मुलगी पाणी भरण्याला गेली असता तिचा पाय घसरून 12 वर्षाची मुलगी होती, मृत्यू झाला. अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे. आणि 13 तारखेला ही घटना घडलेली आहे. मी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे सूचना दिल्या. हर घर नल से जल ही योजना जी आहे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.